माझं नाव डॉक्टर चैताली आहे आणि आज मी स्माइल मेकओव्हरसाठी सर्वोत्तम पद्धतीबद्दल चर्चा करणार आहे। तुम्ही ऐकलं असेल की तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला स्माइल मेकओव्हर करायचं आहे, म्हणजे तुमचं हसू सुधारायचं आहे, जर तुमचे दात थोडे वाकडे किंवा गॅप्स असतील। जर तुम्हाला स्माइल मेकओव्हर करायचं असेल तर दोन पर्याय आहेत, क्राउन किंवा विनियर्स। हे तुमचे दात सुधारण्यासाठीचे पर्याय आहेत। तर तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे? कारण क्राउन आणि विनियर्स हे प्रत्येक व्यक्तीच्या केसवर अवलंबून असतात की तुमच्यासाठी कोणता चांगला आहे। क्राउन किंवा विनियर्स कोणते चांगले असतील? चला आधी क्राउन कधी वापरले जातात ते पाहूया। क्राउन तेव्हा वापरले जातात जेव्हा दातांमध्ये कीड लागलेली असते, दात पूर्णपणे कॅव्हिटी झालेला असतो आणि त्यामुळे दात साफ करून भरून त्यावर क्राउन ठेवले जाते। क्राउन किंवा कॅप हे एकच आहे, त्यामुळे जेव्हा कॅव्हिटी असते आणि दात खूप कमजोर होतो तेव्हा क्राउन लावले जातात। विनियर्स दुसरीकडे फक्त एकाच उद्देशासाठी असतात, जो म्हणजे सौंदर्य, म्हणजे ते पुढील दात चांगले दिसण्यासाठी वापरले जातात। तर हे क्राउन आणि विनियर्स मधील फरक आहे। पण जेव्हा स्माइल सुधारायचं असतं तेव्हा दोन्ही क्राउन आणि विनियर्स वापरले जाऊ शकतात। आता चला मटेरियलबद्दल बोलूया। क्राउन किंवा विनियर्स कोणते चांगले आहेत? दोन्ही क्राउन आणि विनियर्समध्ये समान प्रकारचे मटेरियल वापरले जातात, त्यामुळे मटेरियलवरून कोणते चांगले हे ठरवता येत नाही। तुम्ही मटेरियलवरून ठरवू शकत नाही की हे चांगले असेल किंवा विनियर्स चांगले असतील। सामान्यतः दोन्हीमध्ये समान प्रकारचे मटेरियल वापरले जातात, पण फरक येतो तो दात किती कमी केले जातात क्राउनमध्ये आणि विनियर्समध्ये। तर जेव्हा तुम्हाला स्माइल मेकओव्हर करायचं असेल, जर तुमच्या दातांमध्ये गॅप्स असतील, जर तुमचे दात थोडे तुटलेले असतील किंवा तुमचे दात पिवळे किंवा डागाळलेले असतील आणि दात पांढरे करण्याने सुधारत नसतील, तर तुम्हाला स्माइल मेकओव्हरची गरज आहे। त्या परिस्थितीत तुम्ही विनियर्स निवडू शकता कारण त्यांना कमी सुधारणा लागते। म्हणजे तुमचे दात थोडे खडबडीत असतात आणि त्यावर विनियर्स लावले जातात, पण क्राउन्स तेव्हा केले जातात जेव्हा तुमचे दात खूप बाहेर किंवा खूप आत असतात। मग तुमचे दात ग्राउंड करणे आवश्यक होते कारण विनियर्स सामान्यतः तेव्हा केले जातात जेव्हा तुमचे दात थोडेसे सरळ असतात, थोडे ओव्हरलॅप झालेले किंवा थोडे तुटलेले असतात। पण जर तुमचे दात खूप आत किंवा खूप बाहेर असतील तर विनियर्स त्यांना सरळ करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत, कारण विनियर्स 3 मटेरियलपासून बनलेले नखासारखे पातळ असतात, त्यामुळे ते पुरेसे सरळ करू शकत नाहीत जर तुमचे दात पूर्णपणे बाहेर असतील। ते त्यांना आत आणण्यासाठी वापरले जातात। आता फरक दाखवण्यासाठी मी तुम्हाला विनियर्स कसे दिसतात ते दाखवेन। तर जर तुम्ही समोरून पाहिलं तर ते सामान्य दिसेल, पण जेव्हा तुम्ही आतून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा विनियर अर्ध्या लांबीपर्यंत आहे, म्हणजे फक्त इतकाच दात आकारला गेला आहे। समोरचा थाळ आकारला गेला आहे आणि ग्राउंड्समध्ये दात 360 डिग्री आकारले जातात। अशा प्रकारे मटेरियल त्यावर क्राउन म्हणून येते। तर कारण आपण हा प्रक्रिया फक्त आपलं हसू चांगलं दिसण्यासाठी करत आहोत। जर तुमचे दात सामान्यतः सरळ असतील आणि तुम्हाला थोडं ट्रिमिंग करायचं असेल, म्हणजे तुम्हाला दात खूप कमी करायचे नाहीत आणि तुमचे दात खूप बाहेर नाहीत, तुम्हाला फक्त रंग बदलायचा आहे, गॅप्स बंद करायचे आहेत किंवा थोडे तुटलेले दात सुधारायचे आहेत, तर हे चांगलं आहे। विनियर्ससाठी जाणं क्राउनपेक्षा, कारण क्राउनमध्ये तुमचे दात जास्त आकारले जातील, पण हे नक्कीच तुमच्या दंतचिकित्सकाच्या निवडीवर अवलंबून आहे, कारण विनियर्स हे देखील तुमच्या बाईटवर अवलंबून असतात। जर एखादी व्यक्ती रात्री दात घासते किंवा तिचा बाईट खूप मजबूत असेल तर त्या परिस्थितीत विनियर्स करणे योग्य नाही। तर नक्कीच हे फक्त तपासणीनंतरच ठरवले जाते की तुमच्या केससाठी विनियर्स किंवा क्राउन चांगले आहेत। पण जर तुम्हाला माहित असेल की फक्त लहान सुधारणा आवश्यक आहेत तर तुम्ही विनियर्ससाठी जावं, आणि जर तुम्हाला वाटतं की तुमचे दात खूप बाहेर आहेत आणि तुमच्याकडे वेळ नाही, जर कोणाची नोकरी असेल जी त्यांना ब्रेसेस किंवा अलाइनर्ससाठी पुरेसा वेळ देत नाही, तर तुम्ही ग्राउंड उपचार निवडू शकता। या प्रकारे तुम्ही एक सूचित निर्णय घेऊ शकता जरी तुम्हाला अजूनही शंका असतील किंवा समजत नसेल की तुम्ही क्राउनसाठी जावं की विनियर्ससाठी। तुम्ही आमच्याशी आमच्या नंबरवर संपर्क साधू शकता। धन्यवाद।